सर घोषणा द्या। आजच्या आपल्या आंदोलनाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाच्या वतीने भेट देण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी धुळ्याहून विशेष करून डॉक्टर संजय पाटील साहेब आलेले, त्यांच्यासाठी आपण सर्वांनी स्वागत म्हणून करावं। डॉक्टर संजय पाटील हे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि पशुवैद्यकीय संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील प्रसिद्ध झाला होता। परंतु त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात ज्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना आवश्यक आहेत त्या संदर्भाचं परिपत्रक शासनाने प्रसिद्ध न केल्या कारणाने अद्याप कर्मचारी त्या लाभापासून वंचित आहेत आणि मधल्या काळात जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले ते कर्मचारी देखील ह्या योजनेपासून वंचित आहेत। ज्या 4 राज्यांनी जुनी पेन्शन योजना स्वीकारली ते आपल्या अगोदर 2 वर्ष त्यांनी लागू केली, परंतु अजून सुद्धा त्या 4 राज्यांना लागू झालेली नाही। कारण ते राज्य होते केजरीवालचे 2 राज्य आणि 1 काँग्रेसचे 2 होते। राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी 2024 मध्ये बेमुदत संप केला होता। या संपाच्या माध्यमातून राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या समन्वय समितीसोबत चर्चा करून राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी कर्मचारी संघटना सातत्याने सरकारकडे मागणी करत आहे, परंतु अद्यापर्यंत सरकारने याबाबतचं परिपत्रक आणि अधिसूचना जारी केलेली नाही। त्यामुळे आमचा असा समज झालेला आहे की सरकारने आमची फसवणूक केलेली आहे। त्यासोबतच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या 14 विविध मागण्या आहेत, त्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे, परंतु त्याबाबत सुद्धा सरकारने काही कारवाई केली नाही। म्हणून आजचं हे आंदोलन आहे। आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचारी 2 तासाचं धरणे आंदोलन करत आहेत। 7 दिवसाचा संप करून संपूर्ण प्रशासन बंद झालं होतं। अशा परिस्थितीमध्ये सामाजिक दायित्व आणि सरकारची भूमिका या माध्यमातून आम्ही संप स्थगित केलेला होता, संप संपवला नव्हता। आणि जर सरकारने आताही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 17 लाख कर्मचारी परत नव्याने संपावर जातील। नाही, त्या राज्य कार्यकारिणीमध्ये तो निर्णय होईल। सरकारने खरं म्हणजे निर्णय घेणे अपेक्षित आहे, परंतु सरकारकडून चाल ढकल होते। अर्थातच तो संप स्थगित झाल्यानंतर राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। पॉलिटिक्सचा विषय नाही, हे प्रशासकीय विषय आहे पूर्ण। नाही, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा इतिहास आहे। आम्ही कुठल्याही राजकारणात जात नाही किंवा राजकीय हेतूने आम्ही निर्णय सुद्धा पदात पाडून घेत नाही। सरकार आणि राज्य सरकारी कर्मचारी हे प्रशासनाची एकच बाजू आहे। सरकारने कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी प्रशासन हे सेमच असतं। म्हणून सरकारने जो माननीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करणं प्रशासनाचं काम आहे, अशी आमची धारणा आहे। डॉक्टर देवीदास जरारे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा राज्याचा उपाध्यक्ष।